कोण आहे मला काय माहिती. शेळ्या आहेत बाई, त्यांचे नाव ठेवले काही. काय नाव आहे या पिल्लाचं? काय नाव आहे? राधा. राधा. अरे वा. हे बघा इथे या शेळ्या, इथे ही गाय, तिकडे एक गाय. या बा तुम्हाला सांगते इकडं या कोंबड्या. हे बा हा बादशा, लाल तुरा बिर्रा पाहिला का. हे सगळे प्राणी पक्षी एका याच्यात राहू राहिले, एका घरात. आली रक्तबासाची माणसं एकत्र राहत नाही. हे प्राणी पक्षी आपले कोंडून ठेवले तरी एकत्र राहत आहेत, काय भांडणं मारामाऱ्या करत नाही. हे का हा इथं एक राखणदार. काय नाव आहे रे तुझं? याचं नाव काय आहे? चिंग्या काय काहीतरी म्हणते बाई. चंग्या, चंग्या नाव आहे याचं पा. अच्छा चंग्या कथा हा करतो. भाकरी पडल्यात किती. काय रे कोण गुरकतो? पाहुणी बाबा मी, मला नको काय करू. इकडं गव्हाचं शेत. हे बघा गहू काढून झालाय. आता हे पेटवतीन, हे करतीन. हे नारळाचे झाडं बिडं, घास बीस असं. इकडे ना हे पाहुण्यांनी बोलवलं बरं का. मला म्हणे ये ये, पण इतका कडक टळटळ ऊन आहे बाबा. दुपारी तर माझा जीव नुसता उलघाल. एक तर खेडेगावानी लाईट पण राहत नाही, आणि यांचे ते पत्र्याचे घरं ते खूप भयंकर गरमी होते. मी म्हटलं नाही बाबा आपल्याच्यानं काही राहणं होणार नाही. आम्ही सिटीतले लोक एवढी काळजी होते कणत निघती. बरं हे लोक दिवसभर यांच्या कामात व्यस्त असतात. आपण तरी किती बसून किती बसणार, कसा टाईमपास करायचा. ही ज्ञाना आहे बघा मला टाईमपासला. ती म्हणते आजी जाऊ नको, पण तिला मी म्हटलं नाही बाबा मला ना कर म्हणा बाई, ज्ञानाला ऊन आहे इकडं नाही का. अरे बरं का उद्या नाही का बरं नको बाई, खूप ऊन आहे ग इथं. मला लई गरम होतं, लई त्रास होतो दुपारी. संध्याकाळी थोडं बरं वाटतं, पण दुपारी फार त्रास होतो. मी नंतर येईन, तू चल माझ्यासोबत. मग चला मी जाईन उद्या.